आपण नमस्कार मंडळी, आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमच्यावालं. आपण तर सध्या हे मेखरमध्ये थोडं काम होतं म्हणून आलेलो होतो. आणि आता आपल्याला जायचं आहे घरी. पहिले तर आपल्याला जायचं आहे पिपरीला आणि घरी पण जायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला लोणारला पण जायचं आहे. थोडं आपल्याला काम आहे, काय काम आहे ते पाहण्यासाठी आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सध्या तर आपण आलेलो आहे मेखरच्या बसस्टँडजवळ. ते समोर बसस्टँड आता नवीन बसस्टँड बांधलेलं आहे. पहिलं तर बसस्टँडच नव्हतं, इथं काम चालू होतं 12 महिने. मेखरचं बसस्टँड थोडा समोर आलो आणि पाणी चालू झाला. ते पण काही जास्त नाही आहे, जरा जरा येत आहे आणि आभाळ पण आलेलं आहे. असं वाटतं किती पाणी येतोय. पाणी तर यायला पाहिजे, पण असं वावणी पाणी यायला पाहिजे. एकदम खतरनाक वातावरण, एकदम भारी झालं आहे. मस्त थंड थंड वातावरण. आणि हे आमचा सुलतानपूरचा रोड आहे जाणारा. रोड तर एवढा खतरनाक होईल पण गाडी अशी हलते याच्यावर, कारण याच्यावर दोन्ही साईडला बॅगा पण पडेल आहे रोडला. समोर दाखवतो कसा झालेला आहे रोड. तर ट्रेन लावटी कॉलेज आता आलेलो आहे आपण सुलतानपूरच्या समोर. गाडी चालू आहे 100 आणि समोरचा गाडीवाला तर लई पळत आहे बाबा. गाडी कितीच्या स्पीड नाही काय माहिती. एकदम खतरनाक पाणी चालू झालेलं आहे. पाणी तर असंही काही दिसेना समोरचं. त्याला म्हणते पाणी, त्याला म्हणते पाणी. बाप रे बाप, लय अवघड पाणी चालू आहे. बघू शकता तुम्ही. आणि आपलं सांगायचं राहिलं आपल्याला तर वाशिमला जायचं. आपल्याला भाड्यावाले त्यांना घेऊन सोडायचं वाशिमला आणि रिटर्न येता येईल. आपल्याला जे दुसरं काय म्हणून मी काम तर आपण कॅन्सल केलेलं आहे. म्हणून आपण आता निघलो त्या गावाला जिथं भाड्यावाले तिथं त्यांना घ्यायचं आहे आणि त्यांना सोडायचं आहे. भाड्याने आपण निघलेलो हत्याला. आणि रस्ता पाहू शकतो तुम्ही, असा रस्ता होईल खतरनाक. माझा रस्ता खराब झालेला आहे, पण आपल्याला अडचण आहे म्हणून आपण इकडून शॉर्टकटनं चाललो आहे. आपल्याला तिकडून पण रस्ता आहे, पण तिकडून आपल्याला 10 किलोमीटर जास्त लांब पडत आहे. म्हणून आपण इकडून शॉर्टकट मारला आहे. जास्त टाईम लागून इकडून थोडा, पण लवकर जाऊ, कारण तिकडून आपल्याला जास्त टाईमच लागणार होता. हे बघू शकतो तुम्ही रस्ता कसा झालेला आहे. तर एकदम खराब झालेला रस्ता आहे आणि रस्त्याने चाललेलो आहे. 10 मिनिटामध्ये पोहोचतो तिथं आपण बरोबर 2:30 वाजता. 2:30 वाजताचा टायमिंग दिलेला होता त्यांना. त्यामध्ये तिथं आलेलो आहे. आता इथून त्या भाड्यावाल्याला घ्यायचं आहे आपल्याला आणि लगेच निघायचं आहे. आता डायरेक्ट आपण भेटू वाशिममध्ये, कारण भाड्यावाले म्हणल्यावर आपल्याला ब्लॉग करता येणार नाही. आपण जरा नवीन ब्लॉग बनवतोय म्हणून आपण येताना ब्लॉग बनवतो. भाड्यावाल्याला तर आपण सोडलेलं आहे. भाड्यावाल्याचा हा रस्ता होता वाशिमच्या समोर आहे, धानोरीच्या अलीकडे होतं थोडं. त्यांना तर सोडला, तर त्यांना सोडल्याच्या नंतर आता आपल्याला पण जायचं आहे घराकडं. जरसं थांबलो आहे थोडा, आता जरसं टाईम पण झालेला आहे. आता 6 वाजले तर निघायचं आहे आपल्याला पण. इकडं तर मस्त वातावरण आहे. आपल्याकडं तर दण पाणी चालू आहे आणि इकडं काहीच नाही. आपण आलो आता वाशिममध्ये. वाशिमचा रेल्वेचा ब्रिज आहे. खालून तर रेल्वे आणि इकडं स्टेशन आहे. काही दिसेना इथून. बघू शकता तुम्ही, हे वाशिम सिटी आहे आणि खालून रेल्वे जाते. रेल्वे ब्रिज आहे. इथून तर काय वाशिम दिसेना जसं पाहिजे तसं. थोडाफार दिस. आणि चौक आहे, पुसद चौक म्हणते याला. आणि हिंगोली पण इथून नांदेड 134 किलोमीटर आहे. तर थंड घ्यायचं पण थांबावं का नाही आपला असा विचार चालू आहे. आता वाशिमच्या बाहेर आलेलो आहे. आता इथून लोणार राहिलं आहे 70 किलोमीटर. आपण 1 ते 1.5 घंट्यामध्ये पोहोचायला पाहिजे लोणारला, कारण काही जास्त नाही. 70 किलोमीटरला एवढा टाईम लागायलाच नाही पाहिजे. आणि रस्ता तर एकच नंबर आहे. हा असा रस्ता असला तर टाईम लागणार आहे काय. 6:30 वाजले. 6:30 वाजले तरी पण अंधार पडला नाही. बघू शकतो तुम्ही 6:30 वाजलेले. आणि हे रस्ता तर एकच नंबर आहे. रस्ता टाईमच लागत नाही आपल्याला जायला. 100च्या स्पीडनं गाडी चालू आहे. असं वाटत नाही की गाडी पळाली म्हणून. रिठतमध्ये थांबलेलं आहे. रिठत म्हणते या गावाचं नाव आहे. आपल्याला इथं आता थम्सअप घ्या म्हणलो. एक थम्सअप घेऊ आणि काहीतरी जर भेटलं तर नाश्ता मिष्टा पण करू आणि मग निघू. पाणी बॉटल आणि थम्सअप आणि कॅडबरी घेतलेली आहे. तहान पण लागली होती आपल्याला. छोटी कॅडबरी घेतली. आपण कॅडबरी तर काय खात नाही आपण, पण आज घेतली. आज खाऊ कशी लागते तर. आणि पाणी बॉटल घेतली. तहान लागली होती. आता भेटू समोर. मग सोडा आले 30 किलोमीटर. 30 किलोमीटरला आपण अर्ध्या घंट्यात पोहोचलं पाहिजे. आता अर्ध्या घंट्यात पोहोचतो आपण. मग तिथून राहायचं आपलं 30 किलोमीटर लोणार. आणि लोणारपासून मग आपलं गाव जास्त काय अंतर नाही. मग लोणारपासून सोडमध्ये जर जत्रा पण चालू आहे. आपल्याला तर काय माहिती नव्हतं, आपण आत्ताच पाहिली. मस्त जत्रा भरलेली आहे. पाळणे मिळणे पण चालू आहे.
मस्त खतरनाक पावसाळ्यात जत्रा भरलेली आहे. रोडनं अशी मजा येईल गाडी चालवली एकदम खतरनाक. असं वाटणच की 100 गाडी चालू आहे म्हणून. असा रस्ता पण असा खतरनाक उरकत आहे, लय खतरनाक राहील. आता काय आपण लोणीजवळ आलेलो आहे, लोणारमध्ये इथं आलेलो आहे. आता आपल्याला थोडं सामान घ्यायचं आहे आणि निघायचं आहे घराकडे. लोणार रोड बस स्टँडवर गाडी लावणार होतो, पण आपल्याला इकडं जागा भेटली इथं, म्हणून मग आपण इथंच लावली गाडी. आणि आपल्याला सामान घ्यायचं आणि मग निघायचं घराकडं. सामान घ्यायचं होतं आपल्याला, दही तर घेतलं आपण. आणि आपण पण निघलो आता घराकडं, कारण टाईम पण झालेला आहे. 8:18 झालेले आहे. आणि असं वाटतं मला आजचा ब्लॉग इथं एंड करून टाका. असं नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.